स्मृती एंटरप्राइजेसच्या वतीने आयोजित द ज्वेल वन पेजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स सॅफ्रॉन बँक्वेट्स येथे उत्साहात पार पडल्या। या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांनी सहभागी महिलांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले। कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा स्वाती पोकळे, स्मृती एंटरप्राइजेसच्या संचालिका स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे आदी उपस्थित होते। आयोजकांनी स्पर्धेच्या संकल्पनेविषयी माहिती देत महिलांना व्यक्तिमत्व विकास, फॅशन, मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रात पुढे जाण्याच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले। या स्पर्धेत 18 ते 55 वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत। पुणे ऑडिशन्समध्ये 80 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपली कला आणि व्यक्तिमत्व सादर केले। निवड झालेल्या स्पर्धकांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले। महाराष्ट्रातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याची भावना अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी यावेळी व्यक्त केली आणि स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मला आज इथे बोलवलं याबद्दल मला खूप अशी फॉर्मल स्पीच देता येत नाही। तुम्हा सगळ्यांना मोटिवेट करायला इथे आली आहे असं मला सांगितलं, पण ॲक्च्युली उलट आहे। मला असं वाटतं मला तुमच्याकडनं मोटिवेशन मिळतं। तुम्ही ज्या जिद्दीने इथे येतात आणि मंचावर अशा छान परफॉर्मन्सेस देतात तुमच्या, मी खरं सांगते कारण मला आठवतं आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा ना मला अशा कॉम्पिटिशन्सची खूप भीती वाटायची। इवन अजूनही मला खूप वेळा असं वाटतं की जिथे कॉम्पिटिशन असते ना मी नाही घेणार, पार्टिसिपेट नाही होणार, कारण मला असं वाटतं कुठेतरी डिफीट, हरल्याची एक भीती असते। पण तुमच्यात खरंच ती हिंमत आहे आणि ताकद आहे आणि तुम्हा सगळ्यांना सांगते तुम्ही इथपर्यंत आलाय ना, इथेच तुम्ही सगळे जिंकले आहात। सो तुम्ही सगळेच विजेते आहात। सो स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आपण किती कष्ट करून, किती प्रयत्न करून, किती मेहनत करून ह्या स्टेजवर पोचतो हे जास्त महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर काय आपल्याला मिळतं ह्या स्टेजवरनं हा सेकंडरी भाग आहे, पण इथपर्यंत तुम्ही आला एवढी मेहनत करून ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि राहिला माझ्याबद्दल एवढं कौतुक केलं तू तर थँक्यू। जसं ती म्हणाली की ही का अशी हसते, तसं अजूनही मला असं वाटतं जसं तू म्हणाली तुझ्या नावावरनं एलिगन्स दिसतात पण माझ्या हसण्यावरनं नाही। खरं तर मलाच माझ्या हसण्यावर जरा थोडी लाज वाटते, कारण थँक्यू तर थँक्यू सो मच। माझं एवढं कौतुक करता तुम्ही सगळे आणि माझ्या कामाला आजवर तुम्ही पसंत केलं आहे आणि पुढे पण मी प्रयत्न करत राहील ॲज अ एंटरटेनर तुम्हाला नेहमीच एंटरटेन करायचा, हसण्या थ्रू का नसो प्रयत्न माझे कंटिन्यू राहतील। आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट, छान परफॉर्म करा। अगेन मिसेस अँड मिस महाराष्ट्र या कॉम्पिटिशनसाठी इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे, ॲक्च्युली सर्व जजेसचे पण खूप कौतुक। कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीवन आणि आय एम शुअर मी माझ्यापेक्षा मला तुम्ही मदत कराल ह्या कोणाला निवडायचं आहे कोणाला नाही, कारण मी खरंच ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे मला सगळंच आवडतं, पण आय थिंक कुठल्या कॅटेगरीमध्ये कोण करेक्ट बसतं हे तुम्हाला जास्त कळणार आहे। सो सुरू करूया। स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्यांना एकूण 12 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत। अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या 40 स्पर्धकांना स्मृती एंटरप्राइजेस आणि पेंटेन स्टुडिओज प्रस्तुत जयस्तुते या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे। महाराष्ट्रातील विविध 6 शहरांमध्ये पुढील ऑडिशन्स आयोजित करण्यात येणार असून त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये भव्य ग्रँड फिनाले मुंबई येथे पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। स्पर्धेचे परीक्षण अश्मिक कामटे, जयेश पाटील, सोपान शेडगे, सौम्या नायर, केतन आरमरकर, जयश्री एम यांनी केले। सगळ्यात पहिले या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं म्हणून मी स्मृती मॅमची खूप खूप आभारी आहे। स्मृती एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस नावाने त्यांची जी कंपनी आहे त्यांनी हे मिस अँड मिसेस महाराष्ट्र ही अशी ब्युटी पेजंट इव्हेंट ऑर्गनाईज केली आणि त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, कारण इथे कमाल परफॉर्मन्सेसवर बघितले की एवढे सगळे पार्टिसिपेंट्स होते। त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी। थँक्यू।
आणि थँक्यू प्रार्थना मॅम, तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा आणि स्मृती एंटरप्राइजेसची शोभा वाढवली. थँक्यू सो मच, वेळात वेळ काढून आला, थँक्यू. आणि तुमच्या मूवीसाठी खूप 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 शुभेच्छा. दादांनाही शुभेच्छा. थँक्यू. नक्की नक्की. पुण्यामध्ये माझ्या टीमने जे मला आकडा दिला आहे तो आहे 80चा. तर आज आपण 80 कंटेस्टंट्स इथे पाहणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी जाऊन आता त्यांची ऑडिशन्स पाहणार आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि त्यांचा हा प्रवास खूप मोठा आणि ते ह्या मंचाचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा हीच माझी इच्छा आहे. ह्याचा फिनाले असणार आहे जूनमध्ये. तारखा डिसाईड नाही आहेत आणि जसे डिसाईड झाले आम्ही जरूर नक्की तुम्हाला कळू. 6 शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता नवी मुंबईमध्ये झाला, आज पुण्यामध्ये होणार आहे, त्याच्यानंतर नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि मग ठाणे असे आपण फिजिकल ऑडिशन्स घेणार आहोत. आणि अशा छान छान अभिनेत्रींना आपण बोलवणार आहोत, जसं आपण प्रार्थना मॅडमला बोलवलं आहोत. याचा ग्रँड फिनाले जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे. 6 ठिकाणचे ऑडिशन झाल्यानंतर आपण एक असा रंगमंच घेऊन आलो आहोत की वेगवेगळ्या व्यक्तींना याच्यामध्ये सहभागी होऊन एक असा महाराष्ट्राची सुंदरी आपल्याला निवडायची आहे की जी महाराष्ट्रामधून येईल आणि महाराष्ट्राच्या कमीत कमी मोठ्या 6 मेजर शहरांमधून आपण निवडून फिनालेसाठी आपण कंटेस्टंट निवडत आहोत की ज्याच्यातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जाईल. म्हणून मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 ही स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेल वन पेजंट घेऊन आलेली आहे सर्वांसाठी. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.